किती वर्ष झालं चहा बनवताय तुम्ही? 40 वर्ष झाले चहा बनवतो. 1985 पासून या धंद्यात माझं पदार्पण झालेलं आहे. आता आमचा हा वडिलोपार्जित धंदा आहे. आमचे पणजोबा विश्वनाथजी पन्नालालजी नर्तेकर, त्यांचे सुपुत्र विश्वनाथजी पन्नालालजी नर्तेकर, त्यांचे सुपुत्र खुपचंदजी आणि त्यांचा सुपुत्र मी विजय, अशी आमची 4थी पिढी आहे. त्याच्यानंतर आमची मुलं आहेत ती 5वी पिढी. पण आमची मुलं ह्या धंद्यात नाही, ते त्यांचा स्वतंत्र व्यवसाय करतात. त्यांचा बिझनेस वेगळा, आमचा बिझनेस वेगळा. सगळ्यात फेमस चहा कोणता इथे, म्हणजे कोणत्या चहाची विक्री सगळ्यात जास्त होते? म्हणायला गेलं तर माझ्याकडे स्पेशलचा हा चहा जास्ती खप आहे. बऱ्याच वर्षापासून आमचे जो व्यापारी वर्ग आहे, सोने चांदीचे व्यापारी, कापडाचे व्यापारी, हार्डवेअर मार्केटचे व्यापारी, त्यांच्या दुकानात कोणी आवर्जून गिऱ्हाईक आलं तर त्याच्यासाठी ते आमच्या दुकानाचं चहा प्रिपेअर करतात. ते त्यांच्यासाठी स्पेशल चहा मागवतात. चहा, कॉफी आणि फक्कड नावाची चहा होती ती आम्ही काही कारणास्तव बंद केली, कारण की ते फक्कड चहाला वेळ द्यावा लागतो. फक्कड चहा बनवणं कमीत कमी 1 कपला अर्धा तास द्यावा लागतो, तेव्हा पुन्हा तो फक्कड द्यावा लागतो. त्या फक्कडपायी आमचे जवळपास 50 एक गिऱ्हाईक निघून जातात, म्हणून तो फक्कड चहा आम्ही बंद केला. सगळ्यात जास्त कोणत्या चहाची विक्री होते? सगळ्यात जास्त कोणत्या चहाची विक्री होते? स्पेशल चहा. प्राईस काय आहे त्याची? स्पेशल चहाची प्राईस आहे 30 रुपये, साधा चहाची प्राईस आहे 15 रुपये आणि कॉफी? कॉफी 30 रुपये. अच्छा. आणि आता कसं आहे की थोडक्यात बिगर साखर हा प्रमाण यंग जनरेशनमध्ये, वयस्कर लोकांमध्ये आणि काही लोक हौशीने चहा पितात. आमचं चहाचं प्रोडक्शन चालू करणार आहे. त्या चहाच्या प्रोडक्शनसोबत आम्ही मसाले इन्क्लूड करणार. ऑनलाईन दुकानात शॉप. अच्छा, तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी पण करता ना चहाची? आता पहिले करत होतो, पण ते करोना काळापासून सगळं बंद झालं. हडपसर, काळेवाडी इकडनं लोक चहा मागवायचे. अच्छा, पण आता कोविड नंतर बंद आहे? कोविड नंतर सगळं बंद झालं, कारण माझा मेन सगळा नाश्त्याचा प्रकार बंद झाला. वडा, भजी, सॅम्पल सगळं होतं. मिसळ आता फक्त चहा आहे? चहा. अच्छा. मेन आपला वडिलोपार्जित धंदा आपण सांभाळलो. बाकी चहा आहे कॉम्प्लिमेंटरी वगैरे, वडा, सॅम्पल सगळं चालू केलं. काय कोविड आल्यामुळे तर सगळं मार्केट फ्लॉप झालं. मिठाईचं दुकान होतं आमची 40 वर्ष. दुकानाला झाली तशी 140 वर्ष. 40 वर्ष मिठाईचं दुकान चालवलं आमच्या पणजोबाने. पणजोबाच्या नंतर आमच्या आजोबाने. पणजोबा तुमचे कुठलचे होते? मिठाईचं दुकान. मिठाईचं दुकान होतं? हो, न्यू राजस्थान स्वीट मार्ट. अजून या बोर्डच्या पाठीमागं माझं दुकानाचा बोर्ड आहे. अच्छा. बोर्ड तो काढला नाही, आजोबांची आठवण. अच्छा. आणि हे दुकान कोणी चालू केलं? आमचे पणजोबांनी. माझं नाव सीमा शेळके. मी फर्स्ट टाईम या आद्य अमृततुल्यमध्ये चहा प्यायला आले. पण मी एक नोटीस केलं की हे आय थिंक सो याला 100 इयर्स कंप्लीट झाले, पण चहा खूप छान आहे. इट इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स टू हॅव दिस. इट्स अ गुड.